नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पालक पनीरची रेसिपी. तुम्ही सुद्धा एक दिवस नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईबर करा. इथे मी स्वच्छ पनीर साफ केलं होतं. त्याच्यानंतर ते मी गरम पाण्यामध्ये उकळायला टाकलं होतं. गरम पाण्यामध्ये उकळायला टाकल्याच्यानंतर ते उकळलं होतं आणि त्याच्यामध्येच आपण काजू आणि बदाम टाकायचे आहे. काजू बदाम थोडे उकळले की नंतर आपण ते मिक्सरला वाटून घ्यायचं. मिक्सरला वाटून झाल्याच्यानंतर आपण एका साईडला दही घ्यायचं. दही हे मी घरगुतीच घेतलं होतं. त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, गरम मसाले सर्व ॲड केले होते आणि पनीर मी क्वांटिटीनुसारच घ्यायचं. मी थोडंसंच घेतलं होतं कारण आमच्याकडे कोण जास्त पनीर खात नाही, तर म्हटलं बघूया म्हणून जास्त काही घेतलं नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या पनीर. आणि बघा इथे मी नंतर ते एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये सगळे खडा मसाला टाकला होता, तेजपत्ता वगैरे. आणि एका साईडला मी पनीरसाठी गरम करायला तेल ठेवलं होतं. त्याच्यामध्ये टाकलं होतं जिरं, टाकायचं आहे आवडीने. जिरं आणि पनीर असं फ्राय करायला ठेवायचं. एकीकडे तेलामध्ये मी जो मसाला तयार केला होता दह्यामध्ये, ते दही त्याच्यामध्ये टाकायचं होतं आणि ते असं कसं लालसर रंग येतो बघू शकता तुम्ही इथे. लालसर रंग आल्याच्यानंतर एका साईडला मी जे पनीर गरम करायला ठेवलं होतं ते तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजलं की नाही. ते थोडं जरा खरपूसच करायचं आणि नंतर मग पालकला उकळी आल्याच्या नंतरच आपण त्याच्यामध्ये पनीर ॲड करायचं आहे. बघू शकता इथे मी पनीर टाकलं होतं. एक दिवस नक्की तुम्ही करून बघा आहे.